आप देखना शुरू कर चुके हैं तहलका न्यूज़ 24/7 और मैं हूं कलीम। इस वक्त हम हरसुल परिसर में खड़े हैं। यहाँ पर लोगों ने अपने हाथों से शेड और दीवारों को तोड़ा है और म्युनिसिपल कॉरपोरेशन जी श्रीकांत के आदेश पर ये मार्किंग की गई थी। यहाँ पर मार्किंग के चलते यहाँ पर लोगों ने अपने हाथों से शेड निकाला है दुकान से। आप देख सकते हैं कि कितना बड़ा शेड इन्होंने निकाला है। और उसके बाद हम देखेंगे कि कुछ लोग जेसीबी से भी अपने घरों को हटा रहे हैं और शेड हटा रहे हैं। इस वक्त हम हरसुल परिसर में मौजूद हैं। यहाँ पर लोगों ने अपने हाथ से छतों को निकाल के रखा है और शेड निकाल के यहाँ पर नीचे रखा गया है। देख सकते हैं आप कि ये जी श्रीकांत के आदेश पर, म्युनिसिपल कमिश्नर जी श्रीकांत के आदेश पर यहाँ पर मार्किंग की गई। 30.m यहाँ पर बताया गया है CSMC के द्वारा। जब तो यहाँ पर मार्किंग की गई और ये लोगों ने यहाँ पर शेड अपने हाथों से निकाल के रखा है। आप देख सकते हैं। हम आपको बता दें कि इस वक्त हरसुल परिसर में म्युनिसिपल कॉरपोरेशन की ओर से नोटिस दी गई। इसमें धार्मिक स्थलों को नोटिस दिया गया है। सबसे पहले हम आपको बता दें कि मंदिर को नोटिस दिया गया है, उसके बाद मस्जिद को नोटिस दिया गया है, उसके बाद में बुद्ध विहार को नोटिस दिया गया है हरसुल के अंदर, हरसुल में। और हम आपको बता दें कब्रस्तान को भी नोटिस दिया गया है हरसुल की। तो देखना यह है कि नागरिक क्या कहते हैं और क्या कहना है इनका, ये आगे देखना बेहद ज़रूरी होगा। सर, माझं नाव सुरेश अवताडे। तर या ज्या अतिक्रमण मोहीममध्ये आहे, तर सगळ्यात माझा आक्षेप हाच आहे की हे अतिक्रमण आमचं नाहीच आहे. आमचं ही स्वतःची जागा आहे, ज्यांचं आमचं PR कार्ड आहे, सगळं काही आहे. अतिक्रमण तर आपण असं म्हणजे ज्यांनी पत्राचं याचं केलं, ज्यांच्याजवळ काहीच कागदपत्र नाही त्यांना म्हणू शकता. मला पहिले दुःख तर याचंच आहे की आम्हाला अतिक्रमण म्हणतात. अतिक्रमण म्हणजे आमच्या जन्माच्या अगोदरपासून, आमच्या वडिलांपासूनच्या ह्या जागा आहेत, त्यामुळे आम्ही अधिकृत आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे रुंदीकरण महापालिका करत आहे, त्या रुंदीकरणाच्या बाबतीत मला फक्त हे म्हणायचं होतं की ज्यावेळेस मागे सार्वजनिक बांधकाम खात्यानं रुंदीकरण केलं, त्याच वेळेस जर महानगरपालिकेनं आमची जागा त्याच वेळेस ताब्यात घेतली असती आणि आमचं रुंदीकरण केलं असतं तर आम्हाला एवढं काही वाटलं नसतं. कारण की जो मोबदला आम्हाला मिळाला त्या मोबदल्यामधून आम्ही या घराच्या दुरुस्त्या केल्या आणि जवळजवळ अर्ध्याच्या वर पैसा आमचा पूर्ण त्याच्यामध्ये गेला आणि अचानक आता हे आमच्यावर संकट आलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही आता कुठलचेच आता मला स्वतःला कुठेच राहायला जागा नाही. मी आता कुठे जाणार हा मला प्रश्न आहे. माझे मुलं, माझी घरचे माणसं, मला नोकरी नाही, काही नाही. माझं वय आता 58 झालेलं आहे. आम्ही काय करणार? आता हा एक मोठा प्रश्न आहे. बिल्डिंग माझी सर पूर्ण चालली. किती स्क्वेअर फीट आहे? जवळजवळ 100 चौरस मीटर आहे. म्हणजे मी आणि माझा भाऊ, आमच्या अशा दोघांची मिळून दोघंही आम्ही बेघर म्हणजे आता होत आहोत. तर सर मला एक म्हणायचं होतं की या रस्त्याला बरेचसे पर्यायी रस्ते आहेत. जर का शासनानं तो जर विचार केला असता पर्यायी रस्त्याचा किंवा इथून या उड्डाणपुलाचा जरी विचार केला असता तर आम्ही वाचलो असतो. तर शासनाने म्हणजे आम्हाला एकदम बेघर करण्याच्या ऐवजी जर का या लोकांच्याही घरं वाचतील आणि असे काहीतरी पर्यायी मार्ग त्याच्यावर काढता आला असता तर श्रीकांत साहेबांनी त्याच्यावर मार्ग काय आहे? पर्यायी मार्ग म्हणजे सर इथून उड्डाणपूल जर झाला असता तरी बी आमची बरेचसे वाचलो असतो. म्हणजे जाणारे अजिंठ्याला जाणारे लोक डायरेक्ट गेले असते आणि आम्ही आमच्या गावाचा कारभार खालच्या रस्त्यावर चालला असता. असं बऱ्याच ठिकाणी असं आहे. तर मग तसं जर आम्हाला जर वाचवता आलं असतं तर त्यांना वाचवता आलं असतं. परंतु एकच जर धरलं की बा इथेच रुंदीकरण करा, एवढा मोठा रस्ता तर मी म्हणतो आता पुढेही नाही. तर त्यामुळे कोर्टात गेलेले काय चालू आहे? कोर्टामध्ये सर आता आमची फक्त एकच मागणी आहे की आम्हाला मोबदला देण्यात यावा. की जर मोबदला जर आम्हाला कॅश मोबदला जर दिला तर आम्ही कुठेतरी प्लॉट एखादं छोटंसं घेऊ आणि त्याच्यामध्ये राहू. नाही तर आज जर आम्हाला मोबदला नाही दिला, TDR दिला, तर TDRच्या बाबतीत आम्ही आता ग्रामीण भागातले असल्यामुळं आम्हाला TDRच्या बाबतीत काहीच माहीत नाही. कोणी बिल्डर आमच्या ओळखीचा नाही. आम्ही कोणाकडे येऊन फिरणार? आता पडेगाववाल्यांकडे TDR असेल, नारेगाववाल्यांकडे असेल, चिकलठाणावाल्यांकडे असेल, सगळ्यांच्याच लोकांच्या हातात TDR असेल. मग आम्हाला विचारतो कोण? आमची लिंक लागायच्या अगोदरच लोक तिथं. मला तर अशी माहिती मिळालेली आहे की TDRमध्ये जसं प्लॉटचे मध्ये दलाल असतात तसे TDRमध्ये सुद्धा दलाल असतात आणि ते लोक आमच्या हातामध्ये तर पैसा पडू देणार नाही. जागा तर आमची जाणार आणि पैसा तर सगळे म्हणजे इतरच येऊन जाणार. त्यामुळे करणं तुमची नेमकं थेट मागणी काय? सर आता कमिशनरकडनं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या रुंदीकरणाच्या बाबतीत त्यांनी या 100 फूटमध्येच म्हणजे जर का सामावून घेतलं की म्हणजे 100 फुटाच्या वर जर नाही केला आणि आम्हाला जर का ठेवलं तर हे सगळ्यात चांगलं होईल सर. कारण की हा 100 फुटाचा रस्ता त्यांना माझ्या तर म्हणजे आता याच्यामध्ये
की त्यांना म्हणजे 50-25 वर्ष तरी यांना काही करावं लागणार नाही. त्यांनी जर का आम्हाला 5-10 वर्षाची जरी मुदत दिली तर तेवढ्या याच्यामध्ये आम्ही जे बांधकाम केलं याचा खर्च आमचा निघून जाईल आणि आम्ही लगे त्यांनी म्हणल्याबरोबर आम्ही केव्हाही जागा खाली करून देऊ, त्याबाबत काहीच राहणार नाही. शेवटचा प्रश्न असा आहे तर तुम्ही असं म्हणता की पाण्या पावसात आम्ही कुठे जावे. हां सर. आणि दुसरी गोष्ट असं म्हणतात तुम्ही की इथं उड्डाणपूल असायला पाहिजे. हो हो आहे ना. हां सर. तर तुमची महानगरपालिकेने काय अपेक्षा आहे शेवटचा प्रश्न. महानगरपालिकेकडून एवढीच अपेक्षा आहे सर की आता हे पाण्या पावसाचे दिवस आहेत तर आम्ही म्हणजे आम्हाला घर मिळणं मुश्किल झालं. या दुकानदार लोकांचे दुकानं बी बंद झाले, सगळे व्यवहार बंद झाले. माझी एक छोटीशी हॉटेल होती सर तर ती बंद झाली. आता उद्योगधंदा तर आमच्याकडे काहीच राहिला नाही. गावातही जरी गेलं तर गावातही घरं नाही. आता म्हणजे इतकी परेशान झाली की गावाच्या बाहेर जाऊन राहायची वेळ आलेली आम्हाला की मग आता अपेक्षा फक्त एवढीच आहे. एवढा पावसाळा होईपर्यंत तरी कमीत कमी आम्हाला 6-7 महिन्याची म्हणजे त्यांनी मुदत द्यावी किंवा 1 वर्षभराची तरी मुदत द्यावी की जेणेकरून आम्हाला आमची काहीतरी व्यवस्था करता येईल. हे संकट जर आम्हाला अगोदर माहिती राहिलं असतं तर आम्ही नक्कीच आमची व्यवस्थाही केली असती आणि आमची परेशानी झाली नसती. तर महानगरपालिकेला सर आम्ही 2 वर्षापूर्वीच आमचे घरं तुटलेत. आम्ही ते रिपेअरिंग करून दुकान वगैरे घर इथं आमचं आता परत 2 वर्षातच परत येऊन रिपेअर केलेलं परत तोडणार. आणि त्याचं आम्ही कमर्शियल टॅक्स भरलेलं आहे. कमर्शियल मीटर आहेत आमच्याकडं आणि आम्ही टॅक्स भरत असताना महानगरपालिका आमची फक्त जागा समजते. जागा नसून ती आमची वडिलोपार्जित घरं आहेत. दुकानंसुद्धा आमच्या जुन्या आहेत. तर ते सगळंच जाणार म्हणल्यावर आम्ही कुठं जायचं सर पाण्या पावसात. पावसाळ्यात तरी हे काम यांनी करू नये असं मला वाटतं सर. काय म्हणणं आहे आणि काय अपेक्षा. पालिकाने आम्हाला योग्य तो मोबदला द्यावा आणि पावसाळ्यात हे काम करू नये सर. बेघर झाल्यावर आम्ही कुठे घर बघायचे. ठीक आहे. आपलं नाव सर. मी लक्ष्मण रावसाहेब अवताडे सर. मला माझी अशी विनंती आहे की आता पावसाळ्याचे दिवस आहे. ह्या दिवसामध्ये त्यांनी पाडझड करू नये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ह्या ठिकाणी आम्ही सर्व PR कार्ड धारक आहे. अतिक्रमित कोणीच नाही आहे. हां ठीक आहे, काही लोकांकडे परमिशन आहे, काही लोकांकडे नाही आहे, परंतु PR कार्ड प्रत्येकाकडे आहे. त्यामुळं आमची शासनाने आम्हाला कुठली नोटीस दिली नाही की बाबा आम्ही उद्या येणार पाडाला किंवा परवा येणार. शासनाने डायरेक्ट पेपरला बातमी यायची, वर्तमानपत्राला कोणत्या बी, आणि डायरेक्ट सांगायचं की आम्ही हर्सूलला आता उद्या पाडझड करायला चाललो. तर हे मला असं वाटतं की कुठंतरी लेखी स्वरूपात नोटीस पाहिजे ना, ह्या तारखेपर्यंत तुम्ही खाली करा किंवा काय. आता ठीक आहे, कमिशनर साहेबांची आमची मिटिंग झाली होती तर साहेब म्हणले होते की बाबा राहत्या घरांना तुम्ही 15 तारखेपर्यंत मुभा आहे. परंतु ठीक आहे, परंतु आम्हाला आमचा मोबदला पाहिजे ना. आमची जी जागा चालली, आमची जे घरं चालले, याचा आम्हाला मोल काय जे मापन असन काय जे त्यांच्या कायद्याने का होत नाही, पण आम्हाला 2 पैसे भेटायला पाहिजे ना या गोष्टीचे. आमच्या एवढे मोठे मालमत्ता झाले. आज ही डबल मजली बिल्डिंग माझी इथे माधवकुंज. तर एवढी मोठी प्रॉपर्टी जात असताना आम्हाला 2 पैसे मोबदला पाहिजे ना अगोदर. बरं ठीक आहे, तुम्ही आता पाडायला येणार आहे तर अगोदर तुम्ही विल्हेवाट लावली का की बाबा यांच्या घराचं करायचं काय, यांचं आमचा मोबदला दिल्याशिवाय तुम्ही हात नका लावू ना. आता हे मंदिर आहे हर्सूल मंदिर, हनुमान मंदिर. आता हे काही 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आता ह्या ठिकाणी या मंदिराचा मोबदला नाही. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे या साईडनं, त्यांना त्यांची काही विल्हेवाट नाही. मग कब्रस्तान आहे, मस्जिद आहे, अहिल्यादेवी होळकरचा पुतळा आहे. अरे याच्यात तुम्ही काय करणार आहे नेमकं? काय तुम्ही याच्यावर ठरवलेलं आहे की बाबा या मंदिराला जागा नाही, आता या जागेचं काय ठरवलेलं आहे, पुतळ्याचं काय ठरवलेलं आहे, सगळ्याच आता मस्जिदवाल्याचं काय आहे. या सगळ्या समस्या पूर्ण गावाच्या समस्या आहे. आणि मालमत्ता धारकाला तुम्ही मोबदला दिल्याशिवाय पाडायला येऊ नका, आमची एवढीच विनंती शासनाला. हो ना. आता दुकाने वगैरे हे पब्लिकना खाली केलं भीतीपोटी की बाबा आमचं मोलामागाचं हे आता दुकान आहे, दुकानामध्ये काय सामान नसतं राहत, हे मामूची दुकान आहे. आता हे यांना भीती वाटू लागली ना, GCP आली तर यांचं ते मटेरियल बी चाललं जातं ना. तर एवढं भीतीचं वातावरण महापालिकेने करू नये. आधीच तुम्हाला नोटीस द्यावं रितसर आणि आमचा मोबदला आम्हाला द्या. मग तुम्हाला विकास कामाला कोण नाही म्हणतं, पण मोबदला पाहिजे ना आम्हाला घरायचं. घर वालों ने जाना कहाँ पर, घर आज तो टूट जा रहा, मगर अब इनकी सुविधा कैसी होना चाहिए. आता आम्हाला प्लॉट घ्यायला पैसे, आम्हाला राव कसं काय. आता पावसाची दिवस आहे. चले आएंगे हम लोग, और कुछ उसकी इत्तेला नहीं, कुछ नहीं, क्या नहीं.
इससे पहले उन्होंने अभी मीटिंग मालक की है थी। यहाँ पर खड़े हुए, मालक को रहने के लिए जगह नहीं इससे पहले उन्होंने मीटिंग लिए थे कमिश्नर साहब ने यहाँ क्या? है। नहीं यहाँ नहीं लिए, वहाँ यहाँ ऑफिस तो पे नहीं लिए है। लिए थे लेकिन उन्होंने मीटिंग में हमने वही बोला था उनको कि हमारा माल मत्ता का कोई दो हमारे को, बस हमारे इतने- कुछ ना कुछ होना ना, हमारे घर आ जा रहे तो एक साल पहले ही अतिक्रमण जी हाँ, 2 साल 1-1.5 साल हो गए 18 महीने पहले ही हुए, छुआ है। 18 महीने। वो भी अतिक्रमित नहीं थे, वो लोगों को पैसे मिले हुए, बांधकाम के पैसे मिले हुए, जगह के पैसे मिले हुए, जब गया तब ये भाई उसमें से हमारे उनको पैसे मिले थे। अब वो अतिक्रमण नहीं था, ये कैसा रहेगा पीछे का, नहीं, अतिक्रमण ये तो लफ्ज़ सोचने वाली खाली, बात है ना। बाकी ये मास्टर प्लान किया तो जा ये रहा है। हमारे को मुआवजा दो, अतिक्रमण नहीं है यहाँ बाद पर। में हम हाथ लगा देंगे, गिरान देंगे, तब तक हम करा नहीं देंगे। तुमचं नाव सांगा साहेब. बाळासाहेब आवतोडे। गाँव में सभी जो मालमत्ता धारक है वो बहुत परेशान है, उनके सारे उद्योग धंधे बंद पड़े हैं, उनके दिलों में डर पैदा है। तो यहाँ के सभी लोगों का कहना है कि भाई मालमत्ता धारक जो है वो सभी को मुआवजा देना चाहिए। टीडीआर के बजाय मालमत्ता दिए तो वो दूसरी जगह कहीं तो भी लेंगे, उनका व्यवसाय चलाएंगे, उनका कुटुंब चलाएंगे। तो मेरी माननीय आयुक्त साहब से एक विनती है कि वो कभी मालमत्ता धारकों को रोक स्वरूप पे जो लोगों की, गांव वालों की जो डिमांड है कि यहाँ के सभी मालमत्ता धारकों को रोक स्वरूप से उसका ये बेनिफिट मिलना चाहिए, जो कि वो अपनी जो बिजनेस है, कारोबार है, जो छोटे छोटे धंधे करने वाले लोग हैं वो कहीं और यहीं आजू बाजू कहीं तो भी अपना धंधा व्यवसाय शुरू कर सके। क्योंकि यहाँ पर जो भी लोग तकरीबन 150 से 200 के करीब मालमत्ता धारक है, तो वो सभी के टोटली प्रॉपर्टी ये रास्ता रुंदीकरण में जा रही है। हमारा विरोध नहीं है रास्ते को, हम तो चाहते हैं कि ये शहर का विकास हो, और विकास होने से सभी यहाँ के लोगों पे उसका फाइनेंशियल असर पड़ेगा। और ये जो पॉलिसी है बहुत अच्छी है, ठीक है, लेकिन जो लोग आज बेघर हो रहे, जिनके 100% घर जा रहे हैं, दुकानें जा रही है, और उनका कुटुंब जो है तो खुले आसमान में है, तो ऐसी हमारी एक विनती रहेगी शासन से भी कि वो यहाँ पे ज़्यादा से ज़्यादा मुआवजा दे दे, रोक स्वरूप में दे दे। धन्यवाद।